मी बोलो दूध येते पीस होता पटपट. फ्रेंड्स बुकू रेडी आहे बघा. स्कूल युनिफॉर्म बुकू इथं बघ. स्कूल युनिफॉर्म मध्ये पण म्हणजे मम्मानी परत स्कूल युनिफॉर्म घालून मग तिला दूध दिले. मग ते पडणार फॉर शुअर. म्हणून मग मी तिला माझ्या टी शर्टनी आणि एक टॉवेलनी कव्हर केलंय खालून. ओके बेटा. तर पी आपण निघताना बघू फ्रेंड्स बुकूचं स्कूल युनिफॉर्म वरती बुकू किती छान दिसते. वाव. साई खायची असते बेटा. तर स्कूलला जायला लागेल. साई खाल्ल्यावरती ताकद येते. मग साई नको खाऊ फक्त दूध पी. मी खाल्लं बघितलं. तू पण खात जा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. वेलकम टू द न्यू व्लॉग. चला बुगूला स्कूलला सोडून येऊ. आणि आजपासून बुगूनी घातला युनिफॉर्म. शूज आणि सॉक्स नंतर पासून ते स्कूल नंतर प्रोव्हाइड करणार थोड्या दिवसांनी. बस पी पटकन ते संपणार. तू पियाला पण लगेच संपणार. कुठे संपणार ते बघा. बाकी बेटा बेटा प्लीज. टीचर मला ओरडते बेटा प्लीज प्लीज. आणि एवढं बाकी एवढं कोण पिणार आहे. भातासोबत खायचं आहे. पी लवकर. बोल चल उठ लवकर. तोंड धुवायला चल. चल उठ. बस झालं. चल उठ. आणि त्यासोबतच रिव्हील करू फ्रेंड युनिफॉर्म. डॅन्टेड आहे हो. बघू दाखव. उभी राहा. अरे वा कसा दिसतोय छान. तो पीटीचा आहे. तो पीटीचा टायमिंगला दाखवूया. जा 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 आता रेडी हो. अरे वा. मला आधी बाय केला ना. तर माझ्याकडून एक गोष्ट झाली. काल संध्याकाळी बाहेर निघताना बॉटल इथं होती. ओके. तर माझ्याकडून जोरात अशी धाड करून पडली पळता पळता. तर ह्याचं वरचं कॅप होता ना ते क्रॅक झालं. म्हणजे नॉर्मली पण ते निघायचं. पण या टायमाला ते 2 भागात तुटून गेलं. म्हणून बुकूची वॉटर बॉटल आता नवीन घ्यावी लागेल. आज मग तिला पाण्याची बॉटल दुसरी दिली. हा पूजा दुसरी दिली. मला पण सर्दी झाली. भाभेला पण सर्दी झाली. रिझन मला समजत नाही. गरमी पडली गेले 2 दिवस. कदाचित घाम येतोय तो सुकून जातोय किंवा असं बाहेर आईस्क्रीम तर तसं पण खातो. थंडीत पण आईस्क्रीम खातो तरी होत नाही. तुला पण सर्दी झाली. बेड कसं खाऊ काय. चला चला भेटते. बोल बा. बघा बघू ब्राईटनेस बघा ना. ब्राईटनेस बघा. मग तुला दिसतच नाही. ऑटोवरती आता डायरेक्ट साईड झालं पाहिजे. मस्तपैकी ब्रेकफास्ट. आज आपण आलो फ्रेंड्स 9th फ्लोअरवरती. बिकॉज एक आजी होत्या. त्यांना भीती वाटत होती लिफ्टमधून जायला. आय थिंक ते नवीन असतील म्हणजे बिल्डिंगमध्ये राहायला आलेले. तर त्यांना थोडीशी भीती वाटत होती. आणि मी ग्राउंड फ्लोअरला उतरलो. त्या बोलल्या की कोई तो चाहिए ऊपर 9th फ्लोअर तक जाने तक कोई रहता नहीं है क्या सिक्युरिटी वगैरे. म्हटलं नाही. मग आपण मस्तपैकी आजीला सोडायला आलो बरोबर. आणि आजीसोबत कुकी पण बाहेर चाललेला आपला फ्लोअर समजून. चला आता चला बाहेर चला. आणि आपण चाललो फ्रेंड मस्तपैकी आता मटण आणायला. तर मटण खाणार आहे आज कोण कोण. मी आहे, आशू, माया. कुकी खाणार बटर. तू पण मटण खाणार आहे. बुगुनी खाल्लं तर. पूजा सेपरेट आहे. ऑड मॅन आउट. पूजासाठी मच्छी घेऊन जायचे पण ते मला काय समजणार नाही. पूजा नंतर येऊन स्वतःसाठी मच्छी घेऊन जाईल. ती मला बोलली पण आणूच नको. तुला समजणार नाही काय घ्यायचं आहे ते. म्हणून आपण मटण घेऊ गपचूप. आणि तिला म्हटलं की मी त्यासाठी चिकन घेऊन येऊ का. ते पण नको आहे तिला. मग गपचूप आपण मटण घेऊ. घरी जाऊ. मग मी कालचा ब्लॉग पण एडिट करत बसेल. बांगडे बोंबील सुरमई आणि हेच आहे. सॉरी कोलंबी. त्याच्यात पण वाटतं का. त्यांना विचार ना. सुरमई बिरमई का नाही काय. आता सुरमई वगैरे नाहीये. सुरमई पाहिजे. सुरमई वगैरे नाही भेटणार मला. नाहीये. सुरमई वगैरे जेव्हा पाहिजे असेल ना तर ब्रिज जवळ जायला लागेल. अच्छा. नाही तिथे ताई बसायचं ना. ते तिथे ताई बसायचे त्यांच्याकडे होते ना. हा ते घरी आहे. ते आराम करतात. नाहीये पूजा. बांगडा आणि बोंबीलच आहे. तिथे पुढे जा जरा कॉर्नरला. अरे आता कोणाकडेच आणि बंद म्हणजे नाही बंद करतात. अरे बंद झाले. बंद केले. पॅकअप केलं. लवकर आला असतं ना काहीतरी भेटलं असतं. काय घेऊ की नको. नको. ठीक आहे चला.
कुठे ब्रिजवर? हा 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 अच्छा अच्छा, ते पहिला कोपऱ्याला बसता सगळ्या लाईनीत. हा 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 हा, तिकडे एक भेटेल माझी. बाकी बिकॉज बघा इथं सगळं पॅकअप पिकअप चालू आहे आता. जाऊ दे, पूजाला घ्यायचं असेल तर ती येईल, नाही तर मी तिला सोबत घेऊन जाईल पेटीवरती. डॉगेश भावचं तर ठीक आहे फ्रेंड्स, कधी कधी नाही करते रोड. रात्रीचं तर रोड आपलाच त्यांचाच असतो पूर्ण कब्जा. पण कबूतर आजकालचे इतके डेंजर झाले ना बाय, त्यांना हॉर्न मारला तरी बघा बरोबर ते एकदम आपल्याला त्यांच्याशी घाबरून जावं लागतं की अरे बाबा सरळ बाबा, एकदाचा आवाज दिला, हॉर्न मारला तरी आजकाल हटत नाही ते. आजकाल दादागिरीवरती आलेत है ना. रस्ता ते हटत नाही गाडी आली तरी. मटन आणि त्यासोबत ग्रेव्ही आणि मटन मसाला. तिथे जे मॅम होते त्यांना मी विचारलं सुक्यासाठी कोणता मसाला जाईल, ते बोलले हा आणि हा मटन ग्रेव्हीसाठी. तर सगळं रेडी, आता फक्त बनवायचं बाकी आहे आणि 2-3 तासात तरी बनणं अपेक्षित आहे. बघू आता कधीपर्यंत होतं. माझं बोल आहे, माझं फेस वॉश आलं ते कोल्हापूर. हमेशा तुझंच नाही आहे सगळं काय, समजलं ना. अजून एक रील दिसले बघा. आता हे बाळ तर भाव्यापेक्षा पण छोटे तर सबसेल दिसते आणि बुलेट आहे, त्यात त्यांनी दोन्ही हाताने बुलेट चालवतात. स्पेशल लॉंग ड्राईव्ह. हे चल हो भाई, किती क्रूज कंट्रोल, एव्हरीबडीज ड्रीम. हे बघून किती छान वाटतंय. कोण परत तरी पण त्या दिवशी पण कमेंट करत होता की तुला तर चांगलं सांगतात लोक, तुम्हाला वाईटच दिसतात. नाही भाई, जे चांगलं बोलतात ना ते बरोबर दिसून येतं, जे वाईट बोलतात ना ते बरोबर दिसून येतं. एक असतं सजेशन देणं, एक असतं तुमच्या चुका काढून तुम्ही इतके खराब आहे असं बोलणं आहे. तरी पण लाईफ जगतोय, लाईफ तरी पण चालू आहे, चांगल्या पद्धतीने चालू आहे. ओके, जस्ट हे असे काय घाणेरडे कमेंट्स येतात ना, त्यांनी थोडंसं डिस्टर्ब व्हायला होतं. काय बोलतो मग फायनल, काय विचार? डाळ भात आणि सुखं मटण. कमी होता ना. टेस्टिंग टाइम फ्रेंड्स. मस्त पैकी तयार मटन. सुपर. त्यातून पीस चला चला चला, पूर्ण टिफिन खाल्ला. आवाज चला इथे स्कूटीने. आज काय शिकवलं तुला? नाही लक्षात? जाऊ दे, आता घरी आलं ना, आता घरी स्टँडिंग लाईन्स. काँग्रेस. राईट हँड, राईट हँड, राईट हँड. चला तुझ्यासाठी बर्गर घेऊ. नाही नको चिकन नको. तिकडे बस. हे वाला आहे लंच टाइम. आता हे मटन कालवणात मोडते की सुक्कामध्ये? थोडस केलं होतं, जास्त साफ नाही केलं. सुक्क म्हणजे जास्त पण नाही सुक्क. आता म्हणजे प्रॉपर म्हणजे ग्रेव्ही आणि म्हणजे असं पण खाऊ शकतो तसं पण. ग्रेव्ही पण कमी होतं ना आपल्याकडे, म्हणून तेवढ्याच ह्याच्यात केलं. मस्त झालं, सॉफ्ट पण, स्पायसीनेस पण, ग्रेव्ही पण. बरोबर आहे, तिखट पण ठीक आहे. बरोबर आहे ना. तू खातो की नाही? आहे बघ, त्याला पाहिजे असतं नॉनव्हेज. तू हे घे बाबा. किती मा कधी येणार तुम्ही? पप्पाच्या शोला जाणार आहेत ना, तेव्हा मा येणार आहे. आपल्याकडे राहायला येणार आहे बोलली. विचार बरोबर, मा बोलली बाबा. बर्थडे वगैरे सेलिब्रेट करून नेक्स्ट डे परत सोनू विचार मला निघाले. विचार. माफ आहे कुकी, मी येणार आहे. येणार आहे, मी आता जाणार ना 2-3 दिवसात शोला, तेव्हा ती मा येणार आहे घरी. ती राहणार आहे बेबीला घेऊन. बेबीला घेऊन. तुला कुणी सांगितलं हे करायला? आज चल लवकर, आज चल लवकर, आज चल. भाव्याला सुट्टी असणार तेव्हा ती येणार. ती या फ्रायडेला स्कूल मधून आली ना, मी डायरेक्ट तिला घेऊन येतो तिकडे.
ते बघ पाऊस. शाळेतून सुटली ना भाव्या, मी तिला डायरेक्ट घेऊन येतो सॅटर्डेला. राहणार आहेस का? तू राहणार आहेस का इथे? मम्मा पप्पा नाही, आम्ही लोक चाललो आहोत. हरी, ओके बोललो. तू राहणार आमच्याशिवाय? ए आता मला काय बोलला रे तू? इकडे ये. मला बोला जाऊ दे ना त्यांना, आपण त्यांना सोडून येऊ खाली. चल मग. तुझं पण ना बरोबर. मला माहिती ना मयूर, आज ती स्कूल मधून सुटली ना की मी घेऊन येतो, ठीक आहे? नाहीतर भावेला घेऊन जाय बोलतो. अरे फुकी आणि तिच्या पायाला लागल्याच, नाहीतर मग तिला घेऊन गेले असते तुम्ही, तिला डॉक्टर नाही मी नाही येत आहे, मला उद्या स्कूलला जायचंय. नाही स्कूलला जायचंय मला. मी कसं तुझं गेलं? पान आपल्याशिवाय हलत नाही. मोरया. तू आता काकांबरोबर काय बोलला मगाशी? काकांना काय बोलला? मी राहतो बोललास तू? मला बोलला मी आपण यांना खाली सोडून येऊया. हा तर आम्ही तुला इथे ठेवून जातो. मग चल. बाबा उद्या येणार आहे ना घेऊन? हा बाबेला मी उद्या. हा. अरे स्कूल मध्ये सुटल्यावर काका येणार घेऊन. तिची स्कूल. अरे पण तिची स्कूल मग तिला काय कळतं? तिची एक्झाम आहे उद्या. अरे सोना तिची एक्झाम आहे. रायटिंग एक्झाम आहे तिची. स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, राऊंड राऊंड स्क्रिबलिंग. अरे तिला उद्या स्कूल मध्ये अरे scribbling तिची स्कूल करायचं कुठे आहे. माहिती तुला? विरारला. आणि आपण राहतो जोगेश्वर येतात. किती लांब आहे? कशी येणार ती टाइमवरती स्कूल मध्ये? ही स्कूल सुटली ना मी तिला घेऊन येतो. 15 स्टेशन 15. तू कधी मोजले रे? काय मोजलं? मला एवढं माहित नाही. आणि हिला 15 स्टेशन मोजले पण. मोज बघ. कुठं ढाणूचं मोजले? एवढं स्टेशन कधी? डायरेक्ट ढाणूचं मोजले का? मोज वगैरे स्टेशनचे नाव सांगते की आम्हाला. मग जोगेश्वरी, राम मंदिर, हा झालं संपलं. कोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, मीरा रोड, भाईंदर, नंतर काय ते नायगाव, वसई वसई, नाला सोपारा, अरे तुला आता स्टेशन आहे. स्टेशन. दोन एक्स्ट्रा वाढवलीस तू. 15 बोललीस तू. ते नाही नाला सोबत आणि विरारच्या मध्ये एक स्टेशन होते आता नवीन. ते होत्या पण अंदाजे बोलली होती. ए, ती बोलली हा. तिला काय कळते? ती तुझ्यापेक्षा छोटी आहे. बेटा तू जाते दादा सोबत? जाते तू? ऐक मी आणि मम्मा इथेच थांबतो, तू जा दादा सोबत. मी काम करा, दोघांना जोगेश्वरी आणि विराटच्या मध्ये एक रूम भाड्याने घेऊन जाऊया. आम्ही दोघे आम्ही पेरेंट्स येता जाता राहतो आणि तुम्ही चल, आशुला काय करायचं ते करू. तुला काहीतरी वेगळं सांगितलं तिथे. मला बोला खाली आपण याला सोडून येऊ. विचार बेटा. ओके तर लिफ्ट मध्ये ओव्हर क्राऊडिंग नको म्हणून मी चाललोय पटपट. शिडेन नाही बघूया पहिला लिफ्ट खाली पोचतीये की. पोचले पण एक साथच पोचले. परत आलास ना तू? हा मग काय करू अरे एवढी गरज नाही बेटा वाटायची. नॉर्मल चालू शकते तू. हळू हळू. तुला कोणी सांगितलं जाऊन बसायला? तू कोणाला विचारलं बेटा? रात्रीचं गार्डन मध्ये येणं बंद आहे. चल उतर लवकर खाली. जा. कुठे खाली? पाठी बसते का डिक्कीत? पाठी पाठी. बाय 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 दादा. अरे तुला कसं बसायचं आता? दादा चालला घरी. नाही बेटा आपल्याला स्कूलला जायचं ना उद्या. जा मग जा. तिच्यावर रागवले तो. बघा ना. तू घेऊन नाही येत ना त्याला, म्हणून तो रागव. हे सोनू सॉरी तो माझ्यावर रागवला. बोल उद्या येते बोल. एक्झाम देऊन येते. तू माझ्यावर रागवलंय. तो बाईक वाला निघायचंय का तुला? बाय असू. काय असू काय बघतो ते एक हफ्त्यासाठी, नंतरच येईल.
जरा मध्ये मे महिन्यात काही नाही थँक्यू. पूजा मा बोल. मी येतो कुकी बाबाला घेऊन. ओके उद्या उद्या सकाळी डन. उद्या जाणार आहेत पप्पा. बाय. डन. मला पहिले Done, done. मला उद्या मना आहे आपल्यासोबत बिकॉज तिला पूजाने आग्रह केला. आम्ही पण की एक हफ्ताभर इथेच थांब प्लीज, कुठे जाऊ नको. तर ती थांबली आहे आग्रहाप्रती. तिचं ऑफिस ऍक्च्युली सकाळी पोहोचायचं, त्यामुळे ती इथूनच ऑफिससाठी निघणार आहे. माझ्यासोबत चल. मला सोबत मी जाणार आहे ना उद्या, माझ्यासोबत चल ना. Writing in the margins of my mind all day, sipping herbal in the morning just to feel okay. Had a dream I was water just flowing through space, till I landed on the record that my grandma would play. Talk sweet like jazz in the park after rain.